काहीच नाही राहिलं. हा काहीच नाही राहिलं. मंडळी, हा आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग. तर मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने आम्ही जाण्याचं ठरवलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी ललिता. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मंडळी, आज आपण जात आहोत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी. आणि तुळजापूर केल्यावर अक्कलकोट आणि गाणगापूरला सुद्धा दर्शनासाठी जाणार आहोत बरं का. आणि याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तसेच प्रवासातील माझा अनुभव सुद्धा मी शेअर करणार आहे. सकाळी 10 वाजता घरातून निघालो होतो. नेहमीप्रमाणे गुगलवर लोकेशन टाकलं आणि गणपती बाप्पाचे नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली. दुपारी 2:30 वाजता जेवणासाठी आम्ही थांबलो होतो. बरं का मंडळी, तुळजापूर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे. देवीच्या 3.5 पीठांपैकी एक आदिशक्तीचे मूळ स्थान आहे. धाराशिव जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूर पासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. तुळजापूरला येण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम सोलापूरला यायचे आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणाहून सोलापूरला येण्यासाठी एसटीची सोय आहे. आणि सोलापूर पासून तुळजापूर जवळजवळ 45 किलोमीटर अंतरावर आहे. तुळजापूरला जाण्यासाठी सुद्धा एसटीची सोय आहे. आणि तुम्ही जर स्वतःच्या साधनाने येणार असाल तर ऑब्व्हियसली गुगल तर आहेच. हां, पण गुगल कधी कधी धोका देतं बरं का. मंडळी, मुंबई ते तुळजापूर रस्ता अगदी उत्तम आहे, तुम्ही पाहू शकता. मंडळी, संध्याकाळ होत आलीये. तसा आतापर्यंतचा प्रवास अगदी छान झाला. कधी एकदा तुळजापूरची पाटी वाचतोय असं झालंय. मंडळी, रेल्वेने येण्यासाठी जवळचे स्थानक आहे धाराशिव आणि सोलापूर. शहराच्या जवळ पोचता पोचता पाहिलं की नुकताच अपघात होऊन गेलाय. तिकडची पलीकडची गाडी बघा. गाडीचं काहीच नाही राहिलं. हा काहीच नाही राहिलं. काहीच नाही राहिलं गाडीचं. तुटली राव गाडी ती. हो, काहीच नाही राहिलं. सगळे शिटन बिटन सगळे वरून आला असतो तरी चाललं असतं. वरून येणार रस्ता आहे तो. मग आपण कुठून होतो? आपल्याला वरच आहे. बऱ्याच दिवसापासून देवीचं दर्शन घेण्याची इच्छा होती. फायनली ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. देवीचे जे मंदिर आहे ना, ते बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर आहे. आणि जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस आपल्याला दिसत नाही. आई तुळजाभवानी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची कुलदेवता. तुळजापूर 38 किलोमीटर. फायनली बोर्ड दिसला. देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दृष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती ती, अशी आख्यायिका आहे. मंडळी, संध्याकाळ झालेली आहे. जवळजवळ 10 वाजलेत. बरं का मंडळी, जेवणाचा जो ब्रेक घेतला होता त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता चहाचा एक ब्रेक घेतला होता. अशा पद्धतीने आमचा प्रवास झालेला आहे. रात्रीचे 10:30 वाजत आलेत आणि आम्ही पोहोचलेलो आहोत
तुळजापूरमध्ये. आम्ही अगोदरच गुगलवर चेक केलं होतं की मंदिर 11:30 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे. हे कशाला आहेत लोक आपल्या स्वागताला? पार्किंग कुठे? पार्किंग लेफ्ट साइड आहे. आता मुक्कामुक्री आहे का? मंडळी, जराही वेळ वाया न घालवता आम्ही दर्शन रांगेत उभा राहिलोत. गेटवरची माणसं तर आम्हाला सांगत होती की मंदिर बंद झालेलं आहे आणि तुम्ही अगोदर राहण्यासाठी रूम पहा, परंतु आम्ही मात्र त्यांचं काहीही ऐकलं नाही बरं का. कारण आम्ही अगोदरच गुगलवर चेक केलं होतं. मंदिर टाइम 11:30 दाखवत होता. मंडळी, मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजूबाजूला प्रशस्त ओवऱ्या आहेत. मंदिराचे जे बांधकाम आहे ना, ते हेमाडपंथी बांधकाम आहे. संपूर्ण मंदिर हे दगडाचे आहे. हा तर आवारा आहे. हे मंदिराचे कळस दिसत आहे. आतमध्ये जे मंदिर आहे ते मात्र दगडाचं आहे आणि हेमाडपंथी बांधकाम आहे. मंडळी, आतमध्ये देवीचं दर्शन झाल्यानंतर बाहेरील जी मंदिरं आहेत त्यांचे आपण दर्शन घेत आहोत. आईचं रूप मात्र अगदी डोळ्यात साठवता आलं नाही, कारण पुजाऱ्यांनी मात्र 2च मिनिटात बाहेर काढलं. बरं का मंडळी, या ठिकाणी एक चिंतामणी नावाचा दगड आहे. भक्त त्यावर आपले हात ठेवतात. बरं का मंडळी, या ठिकाणी एक चिंतामणी नावाचा दगड आहे. या चिंतामणी दगडाचं वैशिष्ट्य असं आहे की या दगडावर आपण हात ठेवले आणि जर दगड उजव्या बाजूला हलला तर उजवा कौल आला तर समजायचं की होकार आहे, आणि जर डाव्या बाजूला हलला तर समजायचं नकार आहे. मी सुद्धा हात ठेवून पाहिले, परंतु गर्दी एवढी होती की लोकांच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ते पुजारी काही रिझल्ट येण्याच्या अगोदरच आपल्याला बाजूला करत होते. मंडळी, दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालेलो आहोत. हे आहे प्रवेशद्वार. खरं तर हे अगोदर दाखवायला पाहिजे होतं, पण मंदिर बंद होणार होतं, त्यामुळे आम्ही पटापट दर्शन रांगेत घुसलोत आणि दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. आणि हे चित्रीकरण तुम्हाला मी अगोदरच दाखवायला हवं होतं, पण आता शेवटला दाखवते. या ठिकाणी आणखी एक अनुभव असा आला की दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही चित्रीकरणाच्या नादी लागलोत आणि बाहेर निघल्याच्या नंतर सुद्धा आम्ही चप्पल स्टँडकडे गेलो नाहीत. त्यामुळे चप्पल स्टँड बंद झालं होतं आणि आमच्या चप्पला चप्पल स्टँड मध्येच अडकून पडल्या होत्या. त्यांना विचारलं की आता कधी मिळणार, तर ते बोलले की 1 वाजता. आता 12 वाजले. चप्पलसाठी 1 तास थांबावं लागेल. त्यामुळं कोणतं काम अगोदर करायचंय ते मात्र भाविकांनी ठरवायला पाहिजे बरं का. मंदिराच्या बाहेर ही आतिषबाजी. तर मंडळी, दर्शन झाल्यावर आम्ही लगेचच अक्कलकोटसाठी निघालो आहोत. तुळजापूर पासून अक्कलकोट अंतर आहे 80 किलोमीटर. त्यामुळे आम्ही तुळजापूरला न थांबता अक्कलकोटमध्ये रूम घेण्याचा निर्णय घेतला. अगदी स्वस्त 700 रुपयामध्ये आम्हाला रूम मिळाली. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आम्ही आलेलो आहोत स्वामी समर्थ अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी.
मंडळी, मंदिरापासून जवळच रूम पाहिली होती, त्यामुळे लगेचच दर्शनाला आलोत. आज आहे रविवार, त्यामुळे गर्दी तर आहेच. बरं का मंडळी, श्री स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जाते. दर्शन करून आम्ही बाहेर पडलेलो आहोत. खरं तर मंडळी, आम्ही दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही पुस्तकं वगैरे पाहण्यात थोडासा वेळ गेला आमचा. खरं तर तो वेळ आम्ही वाचवायला हवा होता, कारण आम्ही लगेचच गाणगापूरला जाणार होतो, पण आम्ही इथेच सामान घेत बसलो, त्यामुळे आमचा बराच वेळ गेला. स्वामी समर्थ मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही स्वामी समर्थांचे जे परमशिष्य आहेत चोळप्पा, त्यांच्या दर्शनासाठी गेलो. पुढील प्रवासाला निघण्याच्या अगोदर सकाळ सकाळ नाश्ता केला. तर मंडळी, आता आपण बंद इकडूनच येत आहेत ना गाड्या, म्हणजे हाच रस्ता असायला पाहिजे. तर मंडळी, आम्ही चाललेलो आहोत गाणगापूरच्या दिशेने. अक्कलकोटचं दर्शन झालेलं आहे, स्वामी समर्थांचं दर्शन झालं. आम्ही नृसिंह महाराजांचं दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत. स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरापासून गाणगापूर जवळजवळ 70 किलोमीटर आहे. तर जनरली तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर हे दर्शन घेतातच. बरं का मंडळी, गाणगापूरला जाताना गुगलवर 2 रस्ते दाखवत होते. एक रस्ता जात होता उजव्या बाजूने, तर दुसरा डाव्या बाजूने, आणि आम्ही मात्र डाव्या बाजूचा रस्ता निवडला आणि तिथेच चूक झाली. पुढे जाऊन तो छोट्या छोट्या गावांमधून रस्ता जाऊ लागला. तर मंडळी, देवस्थानापर्यंत आम्हाला खूपच खराब रस्ता लागला होता. मंडळी, आम्ही देवस्थानापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. देवस्थान अगदी जवळ आलेलं आहे, अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर. गाडी पार्क करण्यासाठी आम्हाला जवळजवळ 1 तास लागला. मंडळी, दुपारचे 2:30 वाजलेत. 1 तास पार्किंग साठी वेळ गेला. गाडी रस्त्याच्या कडेलाच पार्क केली. सुट्टीचा दिवस होता, त्यातून अमावस्या, गर्दी खूप होती. मंदिराकडे जाताना तुम्ही पाहू शकता ही गर्दी. आतापर्यंत जेवढ्या देवस्थानाला आम्ही भेटी दिल्या त्यापैकी सगळ्यात खराब अनुभव आम्हाला या ठिकाणी आला. आता मात्र मुखदर्शन घ्यावं लागेल असंच वाटत होतं. मंडळी, जेव्हा आम्ही पोहोचलोत ना, तेव्हा मुखदर्शन कुठून आहे आणि रांग कुठून आहे काहीच कळत नव्हतं, कारण कर्नाटकी भाषेत लिहिलेलं होतं. मंडळी, हे आहे नृसिंह महाराजांचं मंदिर. दर्शन झालेलं आहे आणि आता पटापट परतीची वाट धरायची आहे. चला तर मंडळी, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटेन पुन्हा अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.